ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 19. योगक्षेमं वहाम्यहम. श्लोकाची चुकीची स्पष्टीकरणं. गीतेचा प्रसार करणारे वक्ते आजकाल खूप वाढले आहेत. त्यामुळे विविध प्रकारची स्पष्टीकरणं जी मूळ अर्थापासून दूर जातात आणि तीच पुढे आल्याने योग्य अर्थाला झाकोळून टाकतात. सांगणाऱ्याच्या स्वभावाचं स्वरूप त्यातनं दिसतं. एक जण एक मत बनवतो, त्याला विशिष्ट युक्तिवादाचा आधार देतो आणि इतरांचं चुकीचं ठरवतो आणि मग ते मत प्रत्येक प्रसंगी पोपटाप्रमाणे सांगितलं जातं. गीता आचरणात आणण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. तसंच प्रत्यक्ष जीवनाचा भाग केला जात नाही. असे लोक गीतेचे मोठे प्रसारक असल्याचं भासवतात आणि प्रशस्तीपत्रकं आणि पदव्यांनी भारभूत होतात. या फसवणुकीने ते स्वतःचाच नाश ओढवून घेतात आणि गीतेवरच्या श्रद्धेला कमी ठरवतात. ईश्वराचा प्रत्येक शब्द हा जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे. श्रोत्यांच्या कानात ओतून नावलौकिक मिळवण्यासाठी नाही. पण काळ इतका बदलला आहे की जाहिरात आणि स्तुती यासाठी शब्दांचा दुरुपयोग केला जातो. अशा प्रसारकांची स्पष्टीकरणं ऐकणारे सुद्धा मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. ज्या लोकांनी गीतेला गगनापर्यंत पोचवलं त्यांनी गीतेच्या उपदेशांची माधुरी चाखली आहे का नाही तेही तपासून बघत नाहीत. शब्द आणि कृती यांच्यात खूप अंतर आहे. हे गुरु इतरांना शिकवतात, पण त्या गुरूंनी पाठ आचरणात आणला नाही हे शिकणाऱ्यांना कळतं. लाखातल्या एकानेही नाही. काही जणं बढाई मारतात की संपूर्ण गीता त्यांची मुखोद्गत आहे. तुम्हाला पाहिजे तो श्लोक ते लगेच म्हणून दाखवतात. केवळ त्यांना अध्याय आणि श्लोक क्रमांक सांगायचा. या उलट आपण वाक्य किंवा शब्द सांगितला तर ते अध्याय आणि क्रम सांगतात. अशा विद्वत्तेचं प्रदर्शन बघितलं की मला हसू येतं. तिला टोकावर किती ठेवावं लागतं. त्यातले काहीही प्रत्यक्ष जीवनात शोषलं जात नाही. ग्रामफोनच्या तबकडीप्रमाणे पुन्हा पुन्हा वाजवतात. एखादा श्लोक आचरणात आणला तर पाठांतरापेक्षा आणि त्याच्या स्मरणापेक्षा जास्त फायदा होतो. अर्जुनाने आचरणात आणून कृष्णाचा प्रत्येक शब्द सत्य सिद्ध केला. त्याच्या निष्ठेने त्याला कृष्णाची कृपा संपादन करता आली. ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे की आत्ताच्या काळात खूप शिकलेले पंडितसुद्धा गीतेचा एखादा शब्दही आचरणात आणण्यात दुर्लक्ष करतात. मग न शिकलेल्या अज्ञानी लोकांबद्दल काय बोलावं? थोडक्यात गीतेच्या प्रसारकांपैकी काही नावाजलेले लोकही गीतेचा उपदेश चुकीचा सांगतात आणि त्या उपदेशाविरुद्ध आचरण करतात. भगवंताने गायलेल्या या गीतात प्रत्येकजण आपला सूर मिसळत असतो आणि आपल्या विद्वत्तेची कसरत करतो किंवा त्याची आवडती गोष्टच सांगतो. या प्रकारचं एक उदाहरण पाहू. गीतेच्या 6व्या अध्यायातील 10व्या श्लोकात म्हटलं आहे की दुसऱ्यांची मदत स्वीकारणं, परिग्रह हे मोठं पाप आहे. आता जे गीतेचं प्रमाण मानतात त्यांनी त्याप्रमाणे म्हणजे मदत न स्वीकारता राहिलं पाहिजे. परिग्रह म्हणजे शरीरधारणेसाठी आणि धर्मपालनासाठी स्वीकारणं. हे प्रसारक त्यातले निदान 99% ही मदत स्वीकारतात. कोणत्याही प्रकारची मदत न स्वीकारणं त्याला अपवाद नाही. तरीही वर्गणी ही परिग्रह यज्ञासाठी, आरती ओवाळल्यावर गुरुदक्षिणा म्हणून किंवा परिग्रह प्रसारकांच्या खर्चासाठी गोळा केली जाते. प्रवचनांची तिकीटं विकली जातात, नाटक सिनेमाप्रमाणे. जे लोक हे करतात त्यांची कृष्णाच्या शब्दांवर श्रद्धा नसते. ती श्रद्धा असती तर त्यांनी असं विरोधी आचरण केलं नसतं. ही गोष्ट चुकीची आहे अशी त्यांची खात्री पटली असती तर असं करण्याचा मोह त्यांना झाला नसता. श्लोकाचा अर्थ सांगितला की आपलं काम संपलं असं त्यांना वाटतं. तो उपदेश पाळण्याची गरज त्यांना वाटत नाही. हा काळाचा महिमा आहे. आजचं युग फसवाफसवीचं आहे. अशा प्रकारची गीतेच्या उपदेशांची पद्धत पाहिली की प्रथम लोकांची त्या प्रसारकावरची आणि नंतर गीतेवरची श्रद्धाही संपते. भपका, गर्व यांचीच जाहिरात होते. गीता या पुस्तकाबद्दल जेवढा आदर दाखवला जातो तेवढा गीतेच्या उपदेशाबाबत दाखवला जात नाही. गीता, रामायण, भागवत, महाभारत हे ग्रंथ बघणारे हजारो लोक आपलं मस्तक नमवतात. तो ग्रंथ डोळ्याला लावतात, मस्तकावर ठेवतात, देवघरात विशेष जागी ठेवतात, आदराने फुलं वाहतात, डोळे मिटून बसतात, त्यांच्या गालांवरून अश्रू ओघळत असतात, ग्रंथाला नमस्कार करतात आणि स्वतःचं समाधान मानून उठतात. हा सगळा आदर त्या कागदांच्या गठ्ठ्याला असतो, त्यातील उद्देशाला नव्हे. मस्तकाने कागदाचं नव्हे तर त्यातील उपदेशांचं वजन पेललं पाहिजे.
पुस्तकाला नव्हे तर त्यातील उपदेशाला किंमत द्यायला हवी. ग्रंथांना नव्हे तर स्पष्ट केलेल्या मजकुराला आदर हवा. देवघरात नव्हे तर त्याची हृदयात स्थापना करा, कारण त्यामुळेच मातेचा अधिकार स्थिरपणे सर्व काळी मानला जाईल. केवळ शब्दार्थ शिकून, देवघरात पूजा करून, मस्तक नमवून, तो ग्रंथ डोळ्यांना लावून या वरकरणी आदरातून मनाचा ताठा आणि इतर दुर्गुण स्वच्छ होणार नाहीत. तो उपदेश हृदयात शिरला पाहिजे, आचरणात आला पाहिजे, त्यातून मिळणारा आनंद चाखला पाहिजे. गीतेचा सन्मान करण्याचा हा मार्ग आहे. रुचकर खाद्य जर डोक्यावर ठेवलं किंवा डोळ्यांना लावलं किंवा त्याला नमस्कार केला तर ते तुमची भूक शमवणार नाही. गीता हे खाद्य त्याच्या पलीकडचं आहे. भक्ती, ज्ञान, कर्म, अनासक्ती अशा गोड पदार्थांनी भरलेलं ते रुचकर खाद्य आहे. ते खावं, प्यावं, त्याचा एक घासही पुरेसा आहे. भुकेल्या माणसांना शेतातलं सर्व धान्य नको असतं, मूठभर भात पुरेसा आहे. तहानलेला माणूस गोदावरीचं पाणी पिऊन ती कोरडी करत नाही, पेलाभर पाणी पुरेसं असतं. जो ईश्वरासाठी भुकेला आहे त्याला सर्व गीता पचवण्याची जरूर नाही. एखादा श्लोक आचरणात आणणं पुरेसं आहे. काड्यापेटीत खूप काड्या असतात, पण अग्नी पेटवायचा असेल तर एक काडी पुरते. ती लहान ज्योत योग्य काळजीने आणि प्रयत्नाने मोठ्या अग्नीमध्ये रूपांतरित होऊ शकते. पेटीतल्या सर्व काड्या घासायची आवश्यकता नसते. गीतेमध्ये 700 काड्या आहेत. प्रत्येक काडी ओढून ज्ञानाचा प्रकाश मिळू शकतो. अनुभवाच्या दगडावर फक्त एक घासा, तेवढं पुरेसं आहे. अशा रीतीने गीतेचा उपयोग आत्मज्ञानासाठी आहे. त्याच पवित्र कार्यासाठी तिची रचना आहे. तिचा दुरुपयोग करणं ही घोडचूक आहे. कीर्ती, यश, पदव्या, प्रदर्शन यासाठी तिचा उपयोग ही अहंकाराची लक्षणं आहेत. पावित्र्य भंग करणाऱ्या या कृती आहेत. या ग्रंथातून गंध वाटायला हवा, तीच विद्वत्तेची परीक्षा आहे. तो गंध हे त्या ग्रंथाचं सार आहे. पण त्या उलट म्हणजे मस्तकाचं रूपांतर पुस्तकात करू नका. दगडात देवाला पहा, देवाचा दगड करू नका. ती चांगली दृष्टी ठरेल. दगडाकडे ईश्वरी दृष्टीने बघावं, तो ईश्वराने भरलेला आहे हे बघावं, तेच सत्य आहे. या देशातील लोकांना अशा दृष्टीची अमूल्य देणगी देवाने दिली आहे. मोती हे सुद्धा समुद्राच्या लाटांवर तरंगत नसतात. समुद्राच्या खोल तळाशी सूर लावावा लागतो. फार प्राचीन काळापासून या देशाच्या लोकांनी या पद्धतीने ईश्वराचा शोध घेतला आहे. धर्माचरण हे शरीर, ईश्वर ज्ञान हे त्यातील हृदय. प्रगती आणि संरक्षण यासाठी पुढे जाण्यासाठी या सत्यानेच लोकांना प्रेरणा दिली आहे. बाह्य चमक, बाह्य नक्षीकाम, भौतिक सुखसोयी याचे ते गुलाम नाहीत. अंतर्यामीच्या दृष्टीने आणि अनासक्तीची जोपासना करून ते मूलाधार अशा आत्म्याचा शोध घेतात. मात्र अशा सुंदर कृतीने युक्त असणारे भारतीय आज भौतिक प्रगती आणि बाह्य भपका याकडे आकर्षित झाले आहेत. या दुःखद गोष्टींचा पश्चात्ताप व्हायला हवा. जे लोक पैसा मिळवण्याचा हेतू धरून गीतेचा प्रसार करतात ते देवाला दूर ठेवतात. आपल्या वागण्याचे विविध प्रकारचं समर्थन ते करतात यात संशय नाही. पण ज्याची गीतेवर खरी श्रद्धा आहे किंवा जो त्यातील उपदेशानुसार वागत आहे तो ती स्पष्टीकरणं स्वीकारणार नाही. धर्म म्हणजे कर्तव्य किंवा सदाचरण वृद्धिंगत व्हावा म्हणून गीता सांगितली गेली, दान मिळवण्यासाठी नव्हे. चांगलेपणा वाढावा म्हणून तिचा उद्देश आहे, मालमत्ता वाढावी म्हणून नव्हे. रामाच्या किंवा कृष्णाच्या मंदिराच्या नावावर किंवा गीतेच्या मंदिराच्या नावावर पैसा जमा करणं हेही ईश्वरावरील श्रद्धा कमी होण्याचं कारण आहे. जो ईश्वर अनुस्यूत किंवा सर्वव्यापी आहे त्याच्यासाठी घर उभारणं निरर्थक आहे. जिथे कृष्णाला किंवा गीतेला स्थापना करता येईल असं हृदय हे योग्य मंदिर आहे. त्या चिरंतन, अद्वितीय, अविनाशी परमेश्वरासाठी कालौघात पडून जाणारं कृत्रिम बांधकाम करणं अगदी अयोग्य आहे. अर्थात ती सर्वोच्च अवस्था प्राप्त होईपर्यंत या गोष्टींची आवश्यकता असेलही, पण त्या बाबतीत आधीच अस्तित्वात असलेल्या प्राचीन मंदिरांचा उपयोग करणं जास्त शहाणपणाचं आहे. गायींना मारून तिच्या कातड्याचे जोडे बनवावेत त्याप्रमाणे जुन्यांचा नाश करून नवीन इमारत बांधणं आहे. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात जगाचं कल्याण आहे, केवळ नवीन बांधण्यात नाही. प्राचीन काळी देवाची स्थापना ही काटेकोरपणे विधीपूर्वक केली जाईल. त्यामुळे जुनी मंदिरं पवित्र आहेत. त्यांच्या किरणांच्या शक्तीमुळेच आज देशात थोडंफार कल्याण नांदत आहे. प्राचीन ऋषींनी उग्र तप केलं.
जगाच्या आसक्तीतून स्वतःला दूर केलं. व्यक्तिगत मोक्षाच्या शोधासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी भौतिक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. नीतिनियम, आचरणाचे नियम सहज सोपे असे तयार केले. आता तर त्याकडेही दुर्लक्ष होत आहे किंवा गैरसमज होत आहे. नवीन नियम लादले जात आहेत. त्यामुळे जुने अमूल्य नियम मागे पडले आहेत. जेव्हा ज्येष्ठ लोक, गुरु, पंडित हेच या नव्या आचारसंहितेला स्वीकारतात, तेव्हा मग भारत सदाचरणाचं स्थान कसा राहू शकेल? तसंच तो योगक्षेत्र आणि त्यागक्षेत्र कसा राहील? आदर्शांच्या या पतनातूनच स्पष्ट होतं की जो देश अन्नपूर्ण होता त्यालाच आता अन्नासाठी आक्रोश करावा लागत आहे. शिवोहम हा पवित्र अनुभव प्रत्येक डोंगर दऱ्यातून, गुहेतून, मंदिरातून, पवित्र नदी किनाऱ्यातून प्रतिध्वनित होत होता. पण आज मात्र शवोहम, मी गेलो, असा आक्रोश आहे. या देशाने आपला प्राचीन आनंद गमावला आहे. आज तो संभ्रमाने ग्रासला आहे. तो आज स्वतःच्या गौरवाचं घर झालं आहे. पोकळ भपक्याच्या मागे आहे. या प्रवृत्तींशी प्रतिकार करायचा असेल तर ज्यांनी त्या आध्यात्मिक आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्यात यशस्वी झाले आहेत, त्यांनी त्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणं आवश्यक आहे. अगदी निरक्षर व्यक्तीपासून आत्मज्ञानीपर्यंत सर्वांनी ही गरज ओळखली पाहिजे. सर्वांनी गीतेवरची श्रद्धा जोपासली पाहिजे आणि परमेश्वराचा तो अधिकारी शब्द मानला पाहिजे. भगवंताने आश्वासन दिलं आहे, तुमच्या योगक्षेमाचा म्हणजे उदरनिर्वाहाचा भार मी वाहीन. त्याने स्वेच्छेने ही जबाबदारी स्वीकारली आहे. पण त्याचा लाभ घेण्यासाठी मानव आणि साधक यांनी उपदेशानुसार वागायला हवं, दिलेल्या मार्गाने जायला हवं. त्यांना असं वाटलं की आपल्याला मदत मिळत नाही तर त्यांनी स्वतःचं जीवन तपासून बघावं आणि जीवनातील नियमांबद्दल आपण भगवंताच्या आज्ञा किती पाळतो ते शोधावं. पण तेही तपासणी करत नाहीत. भूत भविष्य याकडे ते बघत नाहीत. त्या क्षणाच्या दुःखाच्या तक्रारी करत बसतात. त्यांना कळत नाही की भूतकाळावर दुर्लक्ष आणि भविष्याबद्दल अज्ञान हे त्याचं कारण आहे. हे त्यांच्या दुःखाचं मूळ आहे. या आश्वासनाकडे बघताना त्यासाठीची अट त्या श्लोकात सांगितली, जे माझी अनन्य भावाने भक्ती करतात. अनन्याश्चिंतयन्तो माय ये जना पर्युपासते. त्यांची आठवण राहायला हवी की तुमच्या योगक्षेमाची काळजी घेईल हा तर त्या अटीचा मुकुटमणी आहे, अंतिम फळ आहे. आश्वासने मस्तक आहे, पण अवयवांशिवाय मस्तक स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. हे मस्तक पकडून मान, खांदे, बाकी शरीर सोडून देणं म्हणजे तिजोरी चोरून नेल्यावर हातातल्या किल्लीवर विश्वास धरण्यासारखा आहे. खजिना लुटला गेल्यावर त्या किल्लीचा काय उपयोग? त्या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी या अटी आहेत. अनन्य चिंतन म्हणजे दुसऱ्या कशाचाही अडथळा येऊ न देता परमेश्वराचं चिंतन आणि स्थिर भक्ती. जर ध्यानात अखंडता नसेल, पूजा ही पूर्णपणे समर्पित भावनेने नसेल, तर भगवंत आपला भार वाहत नाही. या तक्रारीचं समर्थन कसं करता येईल? तुम्ही दुसऱ्याला समर्पित असता, तुम्ही दुसऱ्याची स्तुती आणि प्रशंसा करता, तुम्ही दुसऱ्या विचारात मग्न असता, मग तो तुमचा भार कसा घेणार? सेवा दुसऱ्याची आणि बक्षिसाचा आग्रह मात्र भगवंताला. हे अनन्य चिंतन कसं होईल? राजाच्या सेवकाने राज्याचीच सेवा मनापासून करायला हवी. सेवा राजाची आणि प्रेम कुटुंबाचं, याला स्थिरनिष्ठा म्हणत नाहीत. ज्याच्यावर प्रेम त्याची सेवा, ज्यांची सेवा त्याच्यावर प्रेम, हेच समर्पणाचं रहस्य आहे. व्यासाने एक सुंदर हार तयार केला. कृष्णाचे शब्द म्हणजे फुलं, त्या हारातील हा श्लोक म्हणजे मुकुटमणी, त्या रत्नहारातलं हे मधलं रत्न. भगवंताने योजलेल्या योग आणि क्षेम या शब्दांचा अर्थ इष्ट गोष्टीची प्राप्ती आणि जे मिळालं आहे त्याचं रक्षण. ज्या शिस्तीने त्याचं रक्षण केलं जातं ती शिस्त म्हणजे परमेश्वराचं अनन्य चिंतन. त्याने मन शुद्ध होतं, त्यातनं भक्ती येते. भक्त या 3 गोष्टींनी ओळखला जातो. तो बोलतो भगवंताविषयी, गातो भगवंताचं गीत आणि बघतो केवळ भगवंताला. त्याचं कर्म आणि विश्रांती भगवंतासह असते. अशा भक्तांना कर्मविधी किंवा यज्ञयागादी करण्याची आवश्यकता नसते. दानधर्मात मग्न होण्याची जरुरी नसते किंवा तीर्थाटनाची गरज नसते. मग या गोष्टी मिळाल्या नाही तर त्यांना देवाने आपल्याला संधी दिली नाही किंवा त्यासाठी काही तरतूद केली नाही याची तक्रार का करावी?
तो तसं सुचवत नाही आणि त्याच्या मागेही लागत नाही. मनात जे जे येतं ते त्याला अर्पण करा. आध्यात्मिक साधनेने ते शुद्ध करा. तो ते आनंदाने स्वीकारतो. सत्कर्मात गुंतावं, पण मन अशुद्ध असेल, भांडं जर ईश्वरी विचाराने चकचकीत नसेल, तर त्याचं विषात रूपांतर होतं. पात्र शुद्ध असण्याबाबत तो काटेकोर असतो. कुचेलाने मूठभर पोहे भगवंताला दिले. त्याच्या शुद्ध मनाने भगवंत प्रसन्न झाला. महाभारतातले विदुर आणि द्रौपदी यांचे अनुभव बघा. त्यांनी भगवंताला काय दिलं? विदुराने भांडं पेज दिली. द्रौपदीने तर भाजीचं उरलेलं एक पान दिलं. वर बघता या गोष्टी क्षुल्लक वाटतात, किमतीने अगदी कमी, पण या बदल्यात भगवंताने केवढं तरी दिलं. वस्तूंचं मूल्य तो मोजत नाही, त्या कृतीमागची भावना बघतो. तेव्हा त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या भावना शुद्ध करा. जय साईराम.